हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी व्लॉग. माझ्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी होती माहेरी, तर माझे हस्बंड मला घ्यायला आले होते. नंतर आम्ही येता येता म्हटलं की झुडिओमध्ये जाऊ. माझी जाऊ पण होती ताई आणि माझी पुतणी कनक पण होती सोबत. त्यांना पण काही शॉपिंग करायची होती. तर मग ठीक आहे म्हटलं, चला जाऊ. शॉपिंग म्हटलं तर आपल्याला मुलींना लेडीजला खूपच आवडतं शॉपिंग करायसाठी. नंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि उन्हाळा म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आणि एवढं गरम ह्यावेळेसचं तापमान टेम्परेचर तर पुष्कळ जास्त आहे. मग आम्ही जसं आतमध्ये गेलो तर AC होते, तर खूपच छान थंड थंड वाटत होतं आणि कारमध्ये असूनसुद्धा काम नव्हतं करत, एवढं गरम होत होतं. नंतर आम्ही गेलो तर ते छान मस्त मेकअपचे वगैरे सामान वगैरे असं वाटलं की सर्वच काय घ्यावं. आपल्याजवळ असूनसुद्धा आपल्याला असं वाटते की घ्यावं ते घ्यावं. आणि मग मग मी त्याचे व्हिडिओ वगैरे काढले छानपैकी. आणि इथे माझ्या जाऊने चपला वगैरे काही घेतल्या होत्या, तसं बिलिंग वगैरे केलं. आणि नंतर मी पण थोडं काही शॉपिंग केली, जास्त नाही, थोड्या प्रमाणात. काही माहेरी गेलो तर शॉपिंग झाली होती पुष्कळ काही, तर म्हटलं थोडं फार काही घेऊन घ्या. नंतर आम्ही बाहेर निघालो आणि बाहेर घेतल्याबरोबर एवढं गरम गरम म्हणजे वाटत होतं की कुठे आहे. किती गरमीचे दिवस, यावर्षी टेम्परेचर तर खूपच आहे. तर आम्ही बाहेर वगैरे निघालो. बाहेर हे बघू शकता. मग आम्ही गाडी काढली माझ्या हस्बंडने, मग आम्ही जायसाठी निघालो. अशा प्रकारे आमची थोडी छोटी मोठी शॉपिंग वगैरे केली आणि आम्ही जायसाठी निघालो. आता मग नाही का, एकदम माझे हस्बंड म्हणे की माझ्या नंदेच्या घरी जायचं का, म्हणे वाडीला जास्त दूर नाही, वाडीलाच राहतात ते. तर म्हटलं ठीक आहे, असं काही जाणं तर होत नाही, तर चला जाऊ, त्यांना पण छान वाटते. मग आम्ही त्यांना फोन वगैरे नाही केला. आम्ही त्यांना एकदम म्हटलं की आपण त्यांना सरप्राईज द्यायचं. तर आम्ही गेलो, त्यांच्या एरियामध्ये पोचलो आम्ही वाडीला. आणि बघू शकता आम्ही तिथे कार थांबवली त्यांच्या घरासमोर आणि उतरलो. बघा, माझ्या नंदेच्या घरी शॉप पण आहे. तर त्या एवढ्या शॉक झाल्या आणि खूप खुश झाल्या. केऊरला त्यांनी कडेवर घेतलं आणि केऊरला त्यांनी आतमध्ये नेलं. तुला काय काय पाहिजे म्हणे, तर त्याची मस्त फरमाईश. त्याला तर खूपच छान वाटते खेळवणे तिथे, हे पाहिजे मला, ते पाहिजे. आणि ताई त्यांना देतातच, त्यांना पण खूप छान वाटलं. आम्ही एकदम सरप्राईज दिलं. तर मग केऊरची तर मजाच मजा. तर म्हटलं घे, म्हटलं केऊर तुला जे वाटते. मग हे माझ्या नंदीची मुलगी गुनू, तिला म्हटलं हाय गुनू, ते पण एकदम सरप्राईज झाली. मग आम्ही खाली दुकान आहे त्यांचं आणि वरच्या फ्लोअरवर ते राहतात. अशा प्रकारे मी त्यांना तुमचं घर दाखवते त्यांना. अशा प्रकारे आम्ही त्यांच्या घरी गेलो. छान मस्त आहे, बघू शकता माझ्या नंदेचं घर. मग त्यांनी छाछ दिलं मला, दुकानातलं छाछ वगैरे पिलं मस्त. हे बघू शकता. आणि मस्त म्हणजे ननद केवळचा लाड करत होते. काय खाता म्हणे, काय नाही. म्हटलं आम्ही काही खात नाही, भूक वगैरे नाही आहे. तर त्यांना म्हणे काही थंड वगैरे काही. तर मी आतमध्ये गेली, तर माझ्या नंदेची मुलगी इथे मॅगी बनवत होते, तिला मॅगी बनवून सांगितली. आणि इथे मी मस्त छाछ पित होते मस्त थंड. नंतर मस्त आईस्क्रीम दिली थंड थंड ताईने. इथे आईस्क्रीम वगैरे खाणं सुरू होतं. आईस्क्रीम वगैरे खाल्ली. नंतर मस्त मॅगी केली, मॅगी आणून दिली. मस्त आम्ही मॅगी वगैरे खाल्ली. आणि इथे बाहेर केऊर खेळत होता. म्हणे मम्मी आपण घरी नाही जाऊ म्हणे, इथेच राहू म्हणे. ताई पण आम्हाला राहून देतं. हे बघू शकता केऊरची मस्ती. मग आम्ही निघालो. म्हटलं मग इच्छा तर होती राहायची, पण नाही म्हणे, तर आम्ही मग नाही राहिलो. असं तर कधी येणं होत नाही, या बहाण्यानं येणं झालं. अशा प्रकारे खाली उतरली आणि नंतर आम्ही घरी जायला निघालो. हे बघू शकता. सायंकाळ होत होती, पण असं गरम गरम वाटत होतं कारमध्ये. तर असं वाटलं की AC पण काम नव्हता करत, काही नाही. तर एवढं गरम वाटत होतं खूप जास्त. आणि अशा प्रकारे आमचा एन्जॉय झाला. थोडा का होईना, पण झाला एन्जॉय. हे बघू शकता तुम्ही. आणि मग घरी जायला निघालो. कसा वाटला माझा व्लॉग तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.